सुस्वागतम. किलबिलाट विहंगांच्या भव्य त्या अंबरात अंकुरावे कलाबीज संस्कृतीच्या प्रांगणात. उपस्थित सर्व पालकांचे व नाट्यरसिकांचे पंचमवेद बालरंगभूमीच्या या वासंतिक बालनाट्य महोत्सव 2018 मध्ये हार्दिक स्वागत. या महोत्सवाचे हे 16वे वर्ष. वर्षभर चालणाऱ्या नाट्य प्रशिक्षणाची ओळख व्हावी म्हणून सन 2003 पासून दरवर्षी या वासंतिक बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोणत्याही शुभ प्रसंगी कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून बुद्धीचे आराध्य दैवत विघ्नहर्ता श्री गणेशाचे अधिष्ठान महत्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे कोणत्याही सांस्कृतिक कार्यारंभी प्रमुख अतिथीचे स्थान महत्वाचे मानले जाते. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी माननीय श्री रमाकांत मुळे सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी त्यांना विनंती करते व तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय देगावकर सर यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. नाट्यकला नटेश्वराच्या चरणी एकच ही प्रार्थना, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना, सत्य शिव सुंदराची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. इस विश्व की उत्पत्ति की है ब्रह्मदेव ने. जब इस विश्व में दीप लगता है तो अंधकार दूर करता है. निश्चय ही विश्व का समापन उसमें समाया हुआ है. रुद्र में भगवान शिव है. इस दीप का प्रकाश नतमस्तक है सरस्वती मैया की चरणों में. इस दीप का प्रकाश नतमस्तक है गणेशा की चरणों में. और इस दीप का प्रकाश वो भी नतमस्तक है गुरु की चरणों में. प्रज्वलन झालेले आहे. मी आजच्या सर्व पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी प्रेक्षागृहात बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आता आपल्या समोर काही बालकलावंत आपली नाट्यछटा सादर करणार आहेत. मधुरा कुलकर्णी. नाट्यछटेचे नाव आहे की नाही गंमत. आई, ए आई, माझा अभ्यास घेतेस ना? अगं बाईंनीच सांगितलं तसं. कारण का विचारतेस? भूगोलाच्या पेपरात मला भोपळा मिळाला ना. पाऊस कसा पडतो याचं उत्तर मी काय दिलं होतं माहितीये? समुद्राच्या पाण्यानं सूर्याची वाफ होते. ती खाली खाली यायला लागली की पृथ्वी मुळे थंड होते. मग धोधो पाऊस पडतो. काय म्हणतेस ग? बुद्धीच्या बाबतीत ते बाबांच्या नाव गेले. परवा बाबा असंच म्हणत होते, बडबड बडबड करण्यात तू आईचीच मुलगी शोभतेस. आई ग, मराठीच्या सरांनी ना वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग करायला सांगितले. काय बरं पहिला वाक्प्रचार? प्राण कंठाशी आहे. काय म्हणतेस? तुला सुचत नाही? बरं, मीच लिहिते. काय लिहू? हा, सुचलं. आई एकदा खरेदीसाठी दुकानात शिरली की बाबांचे प्राण कंठाशी येतात. मी आईला दाखवण्यात काही अर्थ नाही हा, नाहीतर माझे प्राण कंठाशी येतील. पुढचा वाक्प्रचार काय बरं? म्हणीचा. पुढचा वाक्प्रचार काय बरं? काही त्याला खवखवे? दादालाच विचार. दादा, ए दादा, काही त्याला खवखवे म्हणजे काय रे? काय म्हणतोस? आठवत नाही? कसं आठवेल, कसं आठवेल? तू मैत्रिणी बरोबर जुहूला गेला होतास ना? तिकडे आईस्क्रीम खाल्लास. मग नाही का तुला खोकला झाला? आता आठवलं? काही त्याला खवखवे? पण हे व्याकरण
जाऊ दे बाबा, नाहीतरी 5च मार्काचा असतो. इतिहासाची वही कुठं गेली? हा, सापडली. बाप रे बाप, माझं अक्षर मलाच कळत नाहीये. बाबा तर म्हणतात हिचं अक्षर इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे की ही मोठेपणी डॉक्टर होणार. असेल बुवा, आपल्याला काय समजतंय? परवा हेच म्हणाली. आईला विचारलं, आई आईस्क्रीम कसं तयार होतं? तर म्हणाली, तुला ते एवढ्यात समजायचं नाही. गीताताईला विचारलं, अगं रेडिओतून गाणं कसं ऐकू येतं? तर म्हणाली, चिंटे तुला ते एवढ्यात समजायचं नाही. तेवढ्यात माझ्या हातातील आईस्क्रीमची पशी पडली आणि फुटली. आई आणि ताई एकदम ओरडल्या, अशी कशी पशी फुटली का? मी शांतपणे म्हणाले, तुम्हाला ते एवढ्यात समजायचं नाही. पण आमची आजी मात्र ग्रेट. तिला मी जाम हुशार वाटते. त्या दिवशी शेजारणीकडून पीठ आणून मला अनारसे करून दिले. अनारसे कसे तरी झाले. अक्काजी म्हणाली, शेजारणीचं मिलीचं पीठच जुनं असणार म्हणून अनारसे बिघडले. मी ते ऐकून ठेवलं. दुसऱ्या दिवशी दूधच नसलं. मी लगेच म्हणाले, भैयाच्या म्हशी जुन्या असणार. अक्काजी मला जवळ घेत म्हणाली, किती ग माझी चिंटी हुशार. धन्यवाद. आता आपण मधुराची गंमत पाहिली. आपल्या समोर येत आहे शौनक राहतेकर. नाट्यछटेचं नाव आहे समझने की कोशिश तो करो. अब अगर तुमने कुछ कहा तो तुमान खींच लो. चुकलंच माझं, जबान म्हणायचो. जाने दो. पुढचा डायलॉग. तुम्हें कुछ कमीज है की नहीं? अरे पुन्हा घोटाळा. तमीज म्हणायला हवं होतं. तरी मी गुरुजींना म्हटलं, मुझे हिंदी नाटक में मत लो. पण कोई सुनताच नाही. सर म्हणतात घर जाके ठीक से रटो. कसला रटो? मैं हिंदी रटता नहीं, रेटता हूँ. तरी माझं हिंदी खानदानी. घरात सगळे हिंदी बोलण्याची चेष्टा करतात. चेष्टा म्हणजे प्रयत्न. हा, अक्काजी भैयाला कशी रागवते माहितीये? भैया जी, कितना कल का पेरू आंबट था, कुछ अर्थ है क्या? इतना मीठ मसाला चोळा, फिर भी आंबट का आंबटच. मला हिंदी यावं म्हणून आजी माझ्याशी हिंदीतच बोलते. काल म्हणाली, पोता तू पोळी का लाडू खाता क्या? मी तिचाच नातू. लगेच म्हणालो, नहीं नानी, मुझे पोळी दूध में कुस्कर कुस्कर के खानी. माझी नटकी बहीण सुद्धा मला हिंदीतच आवाज देते. म्हणते, देखो भाई, मुझे गुस्सा आया ना तो मुस्काट फोडूंगी. सध्या फटाक्याच्या टिकल्या सुद्धा आमच्या पिंकीला फोडता येत नाही. पण आवाजी बघा, मम्मी तर नेहमी फोनवर हिंदीतच बोलते. तिची राष्ट्रभाषा ऐकायची आहे. अख्खं राष्ट्र हादरेल. परवा मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. कैसी है तू अचला? मैं ना मस्त हूँ. विली पर कैरी काट रही थी. सुबह से लोचा ही चल रहा है ना. हमारे घर के लोग ही ऐसे हैं, सबके सब खार खाते हैं. कैरी की फोड़ भी तो खानी चाहिए ना. खरं तर मी हिंदीत कोट्या सुद्धा करतो. मागच्या रविवारचीच गोष्ट. पप्पा बस मागे धावत होते. त्यांची बात चुकली. मी लगेच म्हणालो, ये आपके बस की बात नहीं. लेकिन मेरा किसी को कौतुकच नाही. शैतान का बच्चा, गधा कहीं का, बदमाश छोकरा ही सिनेमांची नावं नाहीत. वर्गात सर मला अशा टाईपच्या हाका मारतात. एकटो उलटो ओरडणार होतो. लेकिन भगवान के लिए चुप रहो. लेकिन मेरा सीना नहीं हुआ. माझं काय म्हणणं, हळूहळू जमेल मला. मुझे समजने की कोशिश करो. धपाटे क्यों मारते हो? मी वहिनीला हेच सांगतो, खाली पिली लाल पिली मत बनो. रेडिओवर हसत खेळत हिंदी शिकवतात ना. सिनेमात नसतं का ते, धीरे धीरे सब ठीक हो जाएगा. तसंच होणार माझं. मार्च ऑक्टोबर मार्च करता करता मुलगा 10वी होतच ना. दॅट टाळी. धन्यवाद. त्याप्रमाणेच खरंच लहान मुलांना समजणं फार अवघड आहे. आता आपल्या समोर येत आहे सृष्टी बावस्कर. नाट्यछटेचं नाव आहे स्काउट स्काउट. थांबा. अरे थांबा मूर्खांनो, थांबा. शिट्टीचा अर्थ कळत नाही. डॅश डॉट म्हणजे थांबा. उलटे पळत काय सुटलाय? काय मी चुकले? असेल पण मी शिट्टी वाजवताना हाताने इशारे सुद्धा करते. तिकडे लक्ष द्या. मी तुमची गटनायक आहे. आय एम युअर ग्रुप लीडर म्हटलं. काय
ग्रुपचं स्पेलिंग ते काय करायचंय? भलते प्रश्न विचारू नका. कामाला लागा. स्वयंपाक करा स्वयंपाक. अख्ख्या स्काउट कॅम्प मध्ये आपल्या गटाचा स्वयंपाक द बेस्ट झाला पाहिजे. रे रेड्या, हे काय केलंस? डाळ, तांदूळ आणि गहू एकत्र शिजत ठेवलंस? अरे नक्की करायचंय तरी काय तुला? अभ्या अभ्या, तुझं गाणं आधी बंद कर. इकडे चुलीतला धूर माझ्या डोळ्यात जातोय आणि तू वर गाणं गातोस. रोना कभी नाही रोना. तू मागच्या जन्मी रेडा होतास अभ्या. तुझ्या या असल्या भयंकर आवाजात जर तू रात्री कॅम्प फायरला गायलास ना तर ती शेकोटी विजेल. अरे सहस्रपूजा, चपात्या लाटण्याआधी पोळपाटाला तूप का लावतोस? तुम्ही सगळेच असे कसे रे? तुझ्या चपात्यांना भूमित्यांनी लाटून त्यांचे आकार आले तर तुझी कणिक किंमत बघ. या पोरीने काय मस्त भजी केलीये, इथपर्यंत वास येतोय. पहाऱ्याला शर्मिला दंगेला बसवलंय काय? अगं जा गलंडे, मी कशाला तुझी भजी पळवू? मला काय अशी कशी समजतेस? मला सुद्धा केळ्याचं शिकरण करता येतं, समजलं ना? आणि भजी म्हणजे काही जेवण नाही. हे माझे असे मित्र आहेत म्हणून, नाहीतर बिर्याणी सुद्धा केली असती. सगळी सोंग माझ्याच गटात आलीये. आता हा प्रसाद काय त्याला म्हटलं, जरा कपाळाला बँडेज बांधून दाखव तर अख्खा चेहरा गुंडावलाय. मला दिसेच ना. हे सगळे तुम्ही सगळेच असे कसे रे? माझ्याकडे बघा जरा. हा सुटलेला स्कार्फ पहा, हा मळालेला शर्ट पहा, हे फाटलेले बूटही बघून घ्या. माझे बाबा स्काउटमध्ये असताना हेच बूट वापरायचे. सैनिक हा माझ्यासारखाच हवा. तुम्हाला तर दिलेली ऑर्डरही कळत नाही. मी फायर म्हटलं तर हात वर कराल. इस्त्री करून कोणी लढाईला जात नाही. जा जा काम करा. अगदीच काही जमलं नाही तर आजीने कॅम्पला येताना दिलेले हळूच बेसनाचे लाडू आहेतच की. दॅट टाईप. धन्यवाद. स्वानंद मेहुणकर. नाट्यछटेचे नाव आहे तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्हाला म्हणून सांगतो. तसा मी लहानपणापासून जाम हुशार. एकदा अशा ठिकाणी लपून बसलो की पप्पा 3 तास शोधत राहिले. शेवटी शिंक आली म्हणून सापडलो. हुशारी का फक्त अभ्यासावरच असते का? तुम्हाला म्हणून सांगतो. आज माझं प्रगती पुस्तक मिळालं. त्याच्यावर काय अवलंबून आहे? नाही म्हणजे सगळ्या शिक्षकांचा माझ्यावर राग असल्यावर मी काय वरचा नंबर काढणार? जाने दो. पीटीच्या मैदानात माझीच वाट आहे ना. काय म्हणालात? गणिताला शिकवणी ठेवलीये तेव्हा किती मार्क मिळाले? आता कशाला बोलायला लावताय? फक्त एका मार्कासाठी नापास केलं मला. आज साने गुरुजी असते तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असतं हा अन्याय बघून. आणि इंग्रजीच्या बाईंनी फक्त 1 मार्क द्यावा 50. तो तरी कशाला दिलात? आता हा 1 मार्क बघून पप्पांनी 1 ठेवून दिली तर? मला सर्वात जास्त राग आले त्या पहिल्या बाकावरच्या अमोलचा. माझ्याकडे बघत सुद्धा नाही. अरे जा, नको बघू नको बघू. मीच तुझ्याकडे बघतो. शास्त्राच्या सरांनी तरी माझ्यावर दया दाखवावी पण नाही. खरं तर माझं शास्त्र तसं चांगलं. एकदा देऊन तर बघा धडा धडा बेडूक कापी पण चित्रकला आली. सर म्हणतात हा चंबू काढलाय की पाण्याचा वाट आणि स्पिरिटच्या दिव्याची केवढी रे मोठी जग की प्रयोगशाळा पेटायची भीती. चांगलं गांडूळ काढलं तर म्हणतात हा साप कशाला इथं. बरोबर एक गारुडी पण काढायला हवा होता. आता मन गिळायचं झालं. त्यापेक्षा हिंदीच्या तुंगार बाई बऱ्या. सगळ्या वर्गाला माझा पेपर वाचून दाखवतात. उत्तरे कशी नसावी याचा नमुना म्हणून एकट्याला बोलवून झापत नाही. मला म्हणून सांगतो इतिहासात मी पासच होणार होतो पण तो भूगोल काढ म्हटला ना. मला सांगा आफ्रिकेतील पिगमी काय खातात याच्याशी माझा काही संबंध आहे का? कशाला पाठ करायचं हे? पण त्याचं खाणं पाठ झालं नाही आम्हाला मार खावा लागतो. चुकून दिलं एस्किमो लोक फारच कमी कपडे वापरतात तर सर मुलीच्या समोर म्हणतात तुला लंगोटी
पट्टी घालून बर्फात पाठवलं पाहिजे. कसं सहन करायचं हे? सगळे विद्यार्थी दशा झाले. आई आणि पप्पा तर मला इतके छळतात, मीच त्यांच्या बरोबर राहतो. पण आजी तशी नाही. म्हणते कशी, तुला कोणी दगड म्हणाला तरी चालेल, दगडाचा देव होतो, तू पण मोठा कोणीतरी होशील. मी ठरवलं झालं गेलं, तांसालेतला मिळालं. स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचा विचार करतोय. पण आधी हे प्रगती पुस्तक पप्पांना दाखवतो, मग जगलो वाचलो तर भेटूच पुन्हा. अच्छा बाय. कार्तिक जोशी व मानस जोशी सादर करतील रावण भक्त बंडू. मी आलो. आला बंडोपंत, बोला कशी वाटली रामलीला? एकदम झक्कास आणि बिंदास. वा 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 वा. कोण आवडलं रामलीलेतलं? मला ना हा मला त्यातला रावणा जाम आवडला. वा, काय ते रावण आवडला? बेटा, रावण हा दुष्ट राक्षस होता आणि राम साक्षात देवाचा अवतार होता. मग तुला राम का नाही आवडला? बाबा, रावणाला 10 तोंडे होती आणि रामाला फक्त एकच ना. म्हणून काय झालं? अहो बाबा, रावणाला रामाच्या 10 पट खाऊ खाता येत असेल. अहो बंडोपंत, रावणाला फक्त तोंडच 10 होती, पोट एकच होत. त्यात जेवढा खाऊ मावू शकणार तेवढाच तो खाणार ना. पण बाबा, काय रावणाला खरंच 10 तोंडे होती का हो? असतील असतील, रामायणात लिहिलं आहे ना, मग नक्की असतील. हा आपण ना रावणाचा फोटो पाहावा, म्हणजे तुझी 10 तोंडी नेमकी कशी आपल्याला कळेल अरे ना. बाबा, रामायणाच्या काळात नव्हते रे बाबा फोटोग्राफर. अरे, चित्रकारांनी आपली कल्पना शक्ती लावून ती चित्र काढली आहेत. हा तुझा बाबा, एक प्रश्न विचारू का हो? नाही एक विचार. रावणाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपताच येत नसते हा ना? एकदम करेक्ट, मलाही असंच वाटतं. हा बाबा, आता काय? रावणाला 10 तोंडे होती, हा हात 2च होते. तर 10 तोंडातले दात घासताना त्याचे हात किती दुखत असतील हो? अरे, लंकेचा राजा होता तो. अरे, नोकर चाकर त्याला दात घासायला मदत करत असतील. लहान मुलांचे ठीक आहे हो बाबा, मोठ्या माणसांचे कोणी दात घासून देत का? अरे, नोकर चाकर त्याला चूळ भरायला मदत करत असतील रे बाबा. बाबा, 10 तोंडांनी एकदम चूळ भरल्यावर फवारा म्हणजे कारंजा उडल्यासारखं दिसत असेल ना? मलाही असंच वाटतं. जा बाबा. बाबा, आता काय? 10 तोंडांची दाढी करताना देखील त्याचे हात दुखत असतील ना? तू नीट परत बाबा, एक प्रश्न विचारू का हो? विचार. रावण 10 नाकांनी एकदाच शिंकत असेल अशी की एका मागून एक? नाही, मला वाटतं ना तो एकदम शिंकत असावा. अच्छा बाबा, रावणाला चष्म्याचा गर्द पण अरे, रामायणात नव्हतं रे बाबा चष्मे. अच्छा मुलगा माझं डोकं फिरवेल. बाबा, आता काय? रावणाला चष्म्या रावणाला मुलगा होता का हो? होता. त्यालाही 10 तोंडे होती. नाही, त्याला एकच तोंड होतं. पण बाबा, 10 तोंडे असल्यामुळे युद्धाच्या तू वेळी निघ रे, निघ. बाबा, एक प्रश्न विचारू का? शेवटचा विचार विचार. रावण तांडव नृत्य खूप छान हे करायचं. बघ बाळा, मला माहित नाही की रावण चांगलं नृत्य करायचा का नाही, पण आता तू जर इथून गेला नाही ना तर मी तांडव करून तुला हाणीन. निघ. बाबा, निघ. रावण, निघ. रावण, निघ. रावण, निघ. रावण. विनंती आहे की त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून परत आपल्या बालकलाकारांचा उत्साह वाढवा. एक छोटीशी बालकलाकार आता आपल्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. तर आपल्या समोर येत आहे श्रेया जोशी. नाट्यछटेचे नाव आहे आहेच मी नाटकू. नाटकी म्हणा, आहेच मी नाटकू. वर्षभर नुसती नाटक. घसरण पडले की हसून साजरं करायचं नाटक पप्पांनी थोपटायला सुरुवात केली की रडायचं नाटक. परीक्षा जवळ आली की अभ्यासाचं नाटक. 3 तास पेपर लिहायचं सुद्धा नाटकच. तुम्हाला म्हणून सांगते, आमचे जोशी सर पेपर तपासायचे नाटक करतात. एका गणितात
11व्या थोड्या माकडचे टेन्शनला राग केलं होतं. वशिला हो वशिला, टेन्शन पुन्हा कधी वाटत होता. नाटक सुरू झालं. टेन्शन म्हणलं एक एक जागा टाकण्यापेक्षा लंकेपर्यंत फ्लायओव्हर भिजवलं तर टेन्शन हटला. पुढचे डायलॉगच विसरला. सीता तर असं खूप हसायला लागली. नाटकच असं हसवायला हो असे तर मला मनासार करून द्या ना. चला बुवा, आज का नाटकाचा प्रयोग आहे. मेकअप करून जाय म्हणते. आजी म्हणेल काय शिंगे प्रसंग म्हणा काही म्हणा. एक वेळ आजोबांचं काम करताना माझं दिवस सुटते, पण नाटक कधीच सुटला नाही. सांगून ठेवते. धन्यवाद. हर्षल मस्के. नाट्यछटेचे नाव आहे बबलू बाताडे. बबलू काकड सात्विकामध्ये शिकतो. तुम्ही मला ओळखलं नाही, कमाल आहे. सगळी शाळा मला ओळखून आहे. माझी ओळख म्हणजे प्रचंड. काल शाळेत माझ्याकडे कोण यावे? सलमान खान. सलमान मला सारखं सांगतो सिनेमात काम कर, सिनेमात काम कर. मी सरळ सांगतो कैसे शक्य है? घरचा अभ्यास इतना होता है कि समय किसको मिळता है? जॅकी चॅन सुंदर बदलून गेला. त्याने पप्पांना सांगितले बबलूला कराटेच्या क्लासला घाला. अरे तुमचा फोन असतोय वाटतं. सचिन दादाच असणार. कोण सचिन? हे काय विचारणं झालं? सचिन तेंडुलकर. मला बाय बाय केल्याशिवाय तो विमानात बसणारच नाही. विमानाहून आठवलो माझ्या येत्या वाढदिवसाला आम्ही हेलिकॉप्टरच घेतोय. नाही तरी पप्पाची लिओना हल्ली मीच चालवतो. पुरतात माझे पाय. अरे गाडी आहेस कुठे? ऑफिसची ती. ऑफिसमध्येच ठेवता पप्पा. या दिवशी मी पुण्यापर्यंत नेली होती. घाट आला की मी चालवायचो. सपाट रस्त्यावर पप्पा. मज्जाच मज्जा. वेळा तो गाडी समोर वाजवाला. मी अशा लालसर गाड्याला घाबरत नाही. मांजरी सोबत नाही का आपण खेळत? मी गाडीतून नुसता खाली उतरलो बा खाली मान घालून निघून गेला. सॉरी नाही म्हणला. इतकंच. कोकणात गेलो की साप पकडायला सगळ्यात पुढे मी. 3-4 तरी नागोबा आजी समोर रोज आणून टाकायचो. अजून थोडं मोठं झाल्यावर मी जापानला जाणार आहे. कोणत्याची भयानक आगळ ना. मम्मीला विचारा. पाळ्यात असतानाच मी अशी किरकोळ आठवण करायचो. लहानपणे मला भूक भेटले. माझ्यासोबतचा मित्र एके जाम ते टाकला. मी आपलं शांत. मी त्याला विचारलं काय म्हणता मग? कोल्ड्रिंक्स होणार का? खूप थंड पडलं आणि जे गुल झालं ते झालं. आता मलाही बोलवायला हवंय. शाळेचा अभ्यास बाकी आहे. निबंध तर मॅडमला उद्याच हवा आहे. विषय आहे बाता मांडणे एक कला. हे तर मला जमेलच. त्या ताई. मानस जोशी आणि शुभंकर देशमुख नाट्यछटा सादर करीत आहेत विलक्षण पैज. नमस्कार शेठ. मी विठोबा. मी या गावात नवीन आहे. नमस्कार. बोला काय पाहिजे तुम्हाला? माझ्या दुकानात समजा काय मिळतं बघ. काय समजा काय मिळत? अरे मग अरे मागून टप्पाय असे पण लावा पाहिजे. कसली पाहिजे? मला जी वस्तू पाहिजे ती जर का तुमच्या दुकान नसली तर तुम्ही मला 100 मावऱ्या द्यायच्या. आणि मला जी वस्तू पाहिजे ती जर भेटलीच तर मी तुम्हाला 100 मावऱ्या देईल. पैज सर मंजूर. बोल काय पाहिजे तुला? मला ना हा मला ना आता बोलतो. मला ना अमृत हवंय. हा. काय अमृत. मला माणूस येडा वेडा दिसायला लागला. अमृत मिळेल. काय अमृत मिळेल? मग आणा भाऊ. पण काय ना माशे, तुम्हाला अमृत हवंय ते थोडं महाग आहे. 200 मोहरांना 1 लोटा. काय 200 मोहरांना? आहे मंजूर? हो आणा. हे घ्या आता हे काय? अमृत. शेठजी याची खात्री काय हो की अमृत आहे?
हे घ्या. आता हे काय? उंदीर मारण्याची दवा. ईश. होय. अहो शेठजी, पण हे मला का दिलंय? काय करायचं, आधी हे इश प्यायचं, त्याच्यावर हे अमृत प्यायचं, आणि जर का तुम्ही मेले तर मी तुम्हाला 100 मोहर देईनच, आहे की नाही? आणि जर का तुम्ही जगले तर पैजेचे 100 आणि या अमृताच्या 200, अशा 300 मोहर तुम्ही मला द्यायच्या. अब्बा बाबा, माझी पैसे माझ्या चांगाशी आली. 300 मोहर काढा. अहो शेठजी, मला माफ करा, माफ करा. मी पुण्यापासून कधीच पैसे लावणार नाही. आता का लय पैसे लावायची हाऊस होती ना हो? 100 मोहर द्या म्हणे. माफ करा, माझ्याकडे अरे पैसे लावणार नाही. बाबा, माझ्या दुकानात संध्याकाळी मिळतं याचा अर्थ होता जीवन आवश्यक वस्तू संध्याकाळी मिळतात. आणि हे पाय भावा, आपल्या पृथ्वी तलावर पाणी हेच अमृत आहे, कळलं का? वय वय. हा? चला, मी येतो आता. मला माफ करा. हा, चला द्या, आम्ही सोडून देतो तुम्हाला. द्या. एक छोटीशी स्वानंदी कुलकर्णी घेऊन येत आहे नको बाबा गणोबा. नुसतं छळ चाललाय माझा. अरे गणिता, तुझे प्रकार किती आहे गणित? माझ्या पाठी कशाला लागतोय गणोबा? अरे सुट्टी तांबे गोडच लागेल तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे प्रगती पुस्तकात लाल रेग येते बघ. आणि तुझी बहीण ते भूमिती, बाबा आठवणच नको. कसली ती प्रमेय, कोबा कोबा बाबा बाकोबा, मग काकोबा का नको? परी तिच्या व्यास सगळाच त्रास. हल्ली मी गप्पा गप्पा असले की पप्पा लगेच ओळखतात. गणिताचा पेपर मिळाला, भोपळा फुटला. या वयात मी पप्पांची स्कूटर चालवते, त्याचं कोणाला कौतुक नाही. सगळ्यांचं लक्ष माझ्या गणितांच्या गुणांवर. एकदा चक्क पास सुद्धा झाले. लगेच कुणाल दादा बोलला, कुणाची गणिता बघून उतरवलीस? आता तुम्हीच सांगा, मी कॉपी करणारी वाटते का? बरं, मी विचारते, गणिताच्या पुस्तकाच्या शेवटी सगळ्या गणितांची उत्तरं देतात तरी कशाला? ती पुन्हा बघायची नाही. ताट वाढले पण जेवायचं नाही, काय अर्थ आहे? मी म्हणते, हे बीजगणित तरी हवं कशाला? आमचे पप्पा दुकान चालवतात, ते काय बीजगणिताच्या दोरावर? आई बँकेत काम करते, ते काय गृहतक पाठ करून? नाही ना. मग मी ठरवले, जे सरकार गणिताची सक्ती करणार नाही त्यालाच मोठेपणी मत दे. हा अन्याय नाही. परवा ट्युशनसाठी नव्या बाई घरी आल्या. मी म्हटलं, काय भयंकर पुस्तक आहे हो गणिताचं. त्या हसून म्हणाल्या, बाळा ते मीच लिहिलंय. काय गणिताला लेखिका असते हे मला माहीतच नव्हतं. वर म्हणे तुझा पाय कच्चा आहे. अहो एवढं गणित काढा, मग मी एका पायावर अभ्यास करायला तयार आहे. गणोबा मला सोड रे बाबा. धन्यवाद. प्रणाली विटेकर, वैष्णवी अत्रे. नाट्यछटा घेऊन येत आहे डास आणि माशी. काय म्हणताय डासवंत चावडे? काय म्हणताय माशीताई, घर बसे आणि मटके पुसे? खूप दिवसानंतर दिसलास बाबा. काय सांगू माशीताई, काही खरं राहिलं नाही बघ. काय झालं? तू इतका परेशान का? सांगतो, आधी मला सांग, तू पेपर वाचतेस? हो, रोज मी ज्या घरात राहते तिथले काका रोज सकाळी पेपर वाचतात. मात्र मी त्याच्यावर जाऊन बसले की त्यांचा मुलगा मोनू मला लगेच हकलतो. का हकलतो? तो म्हणतो या घरात माशी नको. पण ते जाऊ दे, तू पेपर विषयी काय बोलतो बस? अगं माशीताई, मला जाणून घ्यायचं होतं की निवडणुका कधी होणार आहे? अरे निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहे. अरे बापरे, पुढच्या वर्षी? काय झालं? पुढच्या वर्षी म्हणायला? अगं माशी तर इथे शिंकते ना. काय? मी शिंकते? अगं तसं नाही, ती म्हणच आहे. आता याचा अर्थ असा, खरी समस्या बघ ना, मागच्या वर्षी आपले पंतप्रधान निवडून आले. हो, मग त्याचं काय? त्यांचं निवडून येणं हीच माझी खरी समस्या आहे. त्यांनी स्वच्छ भारत अभियान काढलं, त्यामुळे माझं जीवन जगणं कठीण झालंय बघ. अगदी माझ्या मनातली गोष्ट बोललाच जात होते. ते अभियान सुरू झाल्यापासून मला आता घरात कोणीच घेत नाही बघ. अगं तुला ते नुसतं हकलताय, मला तर मारायला निघाले लोक. कसली कसली औषधं टाकतात, टी पावडर टाकतात, सकाळी सकाळी धुराची फवारणी करतात. जीव माझं नकोसा करून टाकलाय बघ.
तूच सांग मासीताई, कसं सांभाळू माझ्या पोराबाळांना, कसं सांभाळू? रडू नको दादा, स्वतःला सांभाळून घे. अरे माझी पण अवस्था तुझ्यासारखीच झाली बघ. हे अभियान सुरू झाल्यापासून माझा उद्योग चौपट झालाय बघ. उद्योग? कसला उद्योग मासीताई? अरे आधी केर कचरा खरकट असायची, मग मी त्याच्या गंब बसायची, माझ्या मैत्रांना मी माझ्या पायाला बांधायची आणि मस्त फेरफटका मारायची. चांगलं गोड पदार्थ काही दिसलं की त्याच्या गंब बसायचं, पायातली किटाणू त्या गोड पदार्थावर सोडायची. मग लोक ते गोड पदार्थ खायचे आणि आजारी पडायचे. अच्छा, म्हणजे लोकांना आजारी पाडताना तुला आनंद व्हायचा होय? आहा, तू कधी समाजसेवा करतोस का रे? डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया ही तर तुझीच भेट आहे ना रे लोकांना. अगं मासीताई, ते आपलं कामच आहे. मग स्वच्छता ठेवणे हे लोकांचं काम आहे. अगं पण त्या लोकांची स्वच्छता आपल्या जीवावर उठलेली दिसत नाही का तुला? हो, दिसतंय ना. मग आता याच्यातून बाहेर पडायचा, आपला जीव वाचवायचा, काहीतरी मार्ग काढावाच लागेल. चल आपण विचार करूया. हा, सापडला. कोणता? लवकर सांग. आपण देवाची आराधना करायची, देवाला शरण द्यायचं. गंग 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 डास आणि ती माशी टाका ते डास मारण्याचं औषध त्यांच्यावर. डास म्हणतो ते बघ माणसं. मित्रांनो, वाचलो जगलो तर येऊ तुमच्या घरी. बाय. काहीतरी मन असतं आणि असंच एक नवीन मन घेऊन येत आहेत चिऊ आणि काऊ. वेदश्री जोशी आणि मनीष महाजन सादर करतायत चिऊ आणि काऊ एक छोटीशी नाट्यचित्र. अरे दादा, आज तू इतका शांत का बरं? माझ्यावर रागवलास की काय? हो, मी तुझ्यावर रागवला आहे आणि यापुढे मी तुझ्याशी बोलणारही नाही. ही चिव, राखी पौर्णिमेला राखी पण बांधणार नाही आणि भाऊबीजेला तर ओवाळणार पण नाही. अरे पण मी एवढं केलंय तरी काय? काही सांगशील की नाही? तू माझ्या चुगल्या करतेस. हे तू कशावरून म्हणतोस? एकदा मी एकाजीला गोष्ट सांगताना पाहिलं. ती आजी कशी म्हणायची, एक होती चिव, एक होतं काऊ. चिवचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं. एके दिवशी खूप मोठा पाऊस आला. काऊचं घर वाहून गेलं, चिवचं घर टिकून राहिलं. तू त्या आजीला खोटं का सांगितलंस ग? माझं घर शेणाचं येते. मी त्या आजीला खोटं का बरं सांगू की तुझं घर शेणाचं येते? अरे मी पाहिलंय तुला त्या आजीच्या घरात येताना व जाताना. काऊ दादा, तुझी पण कमाल झाली हा. मी त्या आजींच्या घरी जाते पण तुझी निंदा करण्यासाठी नाही, तर त्याचे दाणे निवडतात ना त्या टिपायला. मग ती आजी कशी काय म्हणते ग? ही माणसे ना काहीतरी काल्पनिक गोष्टी करून रचतात आणि त्याच्यावर ना आपलं नाव खपवतात. हे तू जे काही म्हटली ना ते अगदी खरं, मला पटलं बरं का. एकदा एका मुलाला भूक लागली होती, तर तो त्याच्या आईला कसं म्हणतो, ए आई लवकर जेवायला दे ना, कुठं कावळे ओरडताय. आता मला सांग, माझा ओरडण्याचा भुकेचा काय संबंध बरं का? हे तू खरं बोलतो, माझ्याही बाबतीत असंच होतं. मी एके दिवशी एका शाळेच्या छपावर बसले होते, तेव्हा वर्गातल्या मुली बोलत होत्या. तेव्हा मास्तरीत बाई आल्या व म्हणाला, काय ग पोरीनं असा चिमणीसारखा चिवचिवाट का करताय? आता मला सांग, माझ्या चिवचिवची तुलना त्या मुलीच्या खेळण्याशी होऊ तरी शकते का? अजिबात नाही. ही माणसे ना फार कृतज्ञ असतात. जी त्यांच्या गावातली घाण साफ करतो ते मलाच घाणेरडं समजतात. एखाद्या बेरकी माणसाला कव्वा असं म्हणतात आणि एखाद्याला कमी झोप येत असेल तर त्याला कावळ्याची झोप असं म्हणतात आणि एखाद्या काळ्या माणसाला कावळ्यापेक्षाही काळा असं म्हणतात. माझ्याही बाबतीत असेच होते. मी एखाद्या दिवशी बाहेर गेले आणि जर एखादा माणूस हिरमुसला असेल की म्हणतात, ते बघा त्याचे तोंड चिमणीसारखे झाले आहे. आता मला सांगा, माझं तोंड हिरमुसलं आहे का? अजिबात नाही. तू फार हुशार आहेस, पण ही माणसे आपल्याशी असं का वागतात तेच कळत नाही. हे तू अगदी खरं बोलली, पण ना मला एका ठिकाणी तुझी स्तुती ऐकायला मिळते. काय आश्चर्यच आहे. कुठे कुठे सांग ग. ते एक गाणं आहे, ते असं आहे की झूठ बोले कौवा काटे, काय
या गाण्यामध्ये जर का काले कौवे से डरे ऐवजी जर सच्चे कौवे से डरे असं म्हटलं असतं तर काही बिघडलं असतं का? ही माणसं ना निष्कारण दुसऱ्याच्या मनाला अपघात करतात. हे तू खरं बोलतो, पण आता मी त्या आजींच्या घरी तुझी निंदा करण्यासाठी जाते. तो संशय दूर झाला ना? हो, तो संशय दूर झाला. मला माफ कर, मी तुझ्यासोबत मनुष्यासारखं वागलो. यावर्षी तुम्हाला राखी बांध ओवा, पण दरवर्षी मी तुला एक शिंगदाणा ओवाणी म्हणून घालायचो ना, तर या वर्षी मी तुला 2 शिंगदाणे ओवाणी म्हणून घालेल. काऊ दादा बघ, सिंचन अशी एक छोटीशी नाट्यछटा घेऊन येत आहे आदित्य पिंपळे. शिनचैन तुम कहाँ हो, क्या बात है मॉम? शिनचैन मैं जरा सुपरमार्केट जा रही हूँ, 2 बजे योशिनागा मैम होम विजिट के लिए आ जाएंगी. क्या होम विजिट? मतलब वो हमसे घर पे मिलने आएंगी, तुम घर पे ही रहना. लेकिन मॉम मुझे अकेले घर पे डर लगता है. देखो हेमा मारी, तुम्हारा भाई कितना डरता है ना. हाय 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 हाय. ठीक है मॉम, हमेशा मुझे काम के लिए ही बोलती रहती है. ठीक है मॉम, आते वक्त स्नैक्स जरूर लेकर आना. ठीक है शिनचैन, बाय. हाँ मॉम गई, अब मैं अपना फेवरेट शो देखता हूँ. क्या पुलिस आ रही है? कोई फर्क नहीं पड़ता, मैं मशीन गन से पुलिस की छुट्टी कर लूंगा. कौन है? योशिनागा मैम, आप हैं क्या? अरे शिनचैन, ये मैं हूँ, तुम्हारे स्कूल का प्रिंसिपल. ओह, तो गैंग लीडर सर आप हैं? अरे शिनचैन, गैंग लीडर नहीं, प्रिंसिपल प्रिंसिपल. एक काम कीजिए सर, आप मुझे वो करके दिखाइए, तभी मैं मानूंगा कि आप गैंग लीडर हैं. ओके, मैं तुम्हें अभी वो करके दिखाता हूँ. दरवाजा खोलो, मैं अपने 1 करोड़ रुपए वापस लेने आया हूँ. दरवाजा खोलो. आज की सेल बहुत ही अच्छी थी. शिनचैन के घर के सामने आदमी कौन खड़ा है? तुम दरवाजा खोलते हो या नहीं? मुझे तो ये बहुत खतरनाक दिख रहा है. अभी पुलिस को फोन करती हूँ. अरे फोन में तो बैलेंस नहीं है. पड़ोस की आंटी से ही मदद मांगे. पड़ोस की आंटी रुकिए. वाह वाह सर, मानना पड़ेगा आपने टैलेंट, एक्टिंग का टैलेंट कूट कूट के भरा हुआ है. थैंक यू शिनचैन. तो चलो अब मैं होम विजिट शुरू करता हूँ. शिनचैन तुम्हारा ये आवाज नहीं आ रही है. ए पुलिस, तुम वहीं रुक जाओ, नहीं तो मैं इस बिल्डिंग को बम से उड़ा दूंगा. अरे शिनचैन, तुम इस टीवी को बंद करो. ऐसा करते हैं, हमें गेम खेलते हैं जिसमें तुम दोनों और मैं तुम्हें पकड़ूंगा. नहीं सर, ऐसा करते हैं आप मुझे परेशान करेंगे और मैं भागूंगा. अरे शिनचैन, मैं ऐसे गेम नहीं खेलता हूँ. नहीं खेलेंगे तो मैं फिर से टीवी देखने लग जाऊंगा. ठीक है, फिर मैं खेलता हूँ. बच्चे रुक जाओ, कहाँ भागते हो? पैसे वापस करो. आज की सीन तो बहुत ही अच्छी हुई. नहीं बोलो, उसकी आंटी बाहर क्यों गई? हेलो कासुकाबे पुलिस, जल्दी से यहाँ टमूरा कॉलोनी में आ जाइए. एक आदमी हमारे पड़ोसी से 1 करोड़ रुपए मांग रहा था. टूम 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 टूम. बताइए, वो आदमी कहाँ है? उस घर में. ये तो इस बच्चे को बहुत परेशान कर रहा है. बच्चे रुक जाओ. ये मिसेस कावामुरा भी ना हमेशा कुछ ना कुछ बोलती ही रहती है. मेरे घर के बाहर पुलिस. क्या बात है ऑफिसर, क्या हुआ? मिसेस जहारा, कभी आपने कोई 1 करोड़ का कर्ज लिया था क्या? क्या हमने कभी कोई कर्ज नहीं लिया? फिर वो आदमी कौन है जो आपके बेटे से 1 करोड़ रुपए मांग रहा था? आदमी, तुम कौन हो और क्या कर रहे हो मेरे बच्चे के साथ? क्या प्रिंसिपल सर? माफ कर दीजिए ऑफिसर, माफ कर दीजिए, माफ कर दीजिए. ठीक है, आगे से ध्यान दिया. टूम 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 टूम. वो मिसेस जहारा, मैं भी चलता हूँ. सॉरी, बाय. सादर केलेली सिंचननी. आता आर्या कुलकर्णी ही छोटीशी बाल कलावंत घेऊन येत आहे नाट्यछटा काही कळत नाही बुवा. या मोठ्या माणसांचं काही कळतच नाही बुवा. आमची अक्काची म्हणते, अगं सोने, 2 घास तरी जेवून घे. मला सांगा, 2 घास जेवल्याने कोणाचं पोट भरलंय? आणि 3रा घास खावासा वाटला तर? बाबा पण असेल, सांगतात कसे? अगं म्हणे, सुट्टीत घर डोक्यावर घेऊ नकोस. एवढीशी मी अख्खं घर कसं डोक्यावर घेईन? काय वाटेल ते. ताईने तरी नीट बोलावं, पण नाही. जरा राग आला की म्हणते, गेली सोडत. तर कशी जाईन? पंख ताई देणार का? मला लाडू जाम आवडतात. कोणाकडे गेले आणि त्याचे लाडू काढले, यायला लगेच म्हणते, तिला घेऊ नका हो, टाकून दे.
बाई डोळे वटारतात वर म्हणतात गणिताकडे गाणा गाणं करतेस तू ते चालायचं नाही. छान सरळ डोळे आहेत माझे, मी कशाला गणिताकडे चकण्या डोळ्यांनी पाहू. लग्नाच्या पंक्तीत आई मला बजावते, कोणी काही वाढलं तर नाही म्हणावं, मी आपली तशीच म्हणते. आईने नाही म्हणलं तरी तिला भजी मिळतात, मी नाही म्हटले की जिलेबी मला पुढे निघून जाते. आता मला लग्नाला नेच नका. आमचा रोहन दादा तगरीतच आहे. बागेत त्याची मैत्रीण भेटली ती मला सांगतो म्हणे तू तुझं निसर्ग निरीक्षण लांब जाऊन कर, फुलं बघ पानं बघ. वारे वा, मला करायचं तर निरीक्षण मी करीन. माझी एवढी चढत असेल तर हा मला नेतोच कशाला. पण घरात सगळे मला म्हणतात की बाप्पाला नमस्कार कर, तोच तुला पास करणार. मग माझं म्हणणं आहे की अभ्यास तरी कशाला करावा, आणि तरी बाप्पा पास करणारच आहे ना. पण हे सगळं सांगावं तरी कोणाला. मला घरात सगळे पोपट म्हणतात, पण पेरू खायची मात्र बनते. सर्दी होते म्हणे. परवाचीच गोष्ट आहे, आईची एक जणी मैत्रीण आली होती, तिचा मुलगाही सोबत होता आणि त्याचे बाबा पण. मैत्रीण म्हणाली अरे पॅपी आते ना. मी पण थोड्या वेळाने म्हणाले पॅपी कुस्ती करणार का. मग मुलाचे बाबा तुटले. मी परत म्हणाले पॅपी लास्ट बघ. परत बाबा कसे तरी करायला लागले. मग समजलं की बाबांचंच लाण्याचं नाव होतं पॅपी. बाप रे बाप, हे सगळं सांगावं तरी कोणाला. मला तर काही कळतच नाही.